कांद्याची वरण. त्यासाठी लागणारे साहित्य: एक बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली मिरची. फोडणीसाठी लागणारे साहित्य: जिरं, मोहरी, मीठ आणि हळद. पहिल्यांदा काय करूया, आपण डाळ स्वच्छ धुवून घेऊया. तुरीच्या डाळीला शिट्ट्या मारून घेऊया. 1-3 शिट्टीमध्ये शिजून घेतलेले आहे. तर चला आता आपण ही डाळ फोडणीला देऊयात. 1-2 चमचे आपण तेल घेऊयात. चला आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि कढीपत्ता. त्यामध्ये टाकणार आहोत आपण कांदा. त्यामध्ये कांदा आपण लालसर भाजून घ्यायचा. त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत एक अर्धा चमचा मीठ, बारीक चिरलेला लसूण, कांदा लालसर भाजलेला आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. आपण टाकणार आहोत बारीक चिरलेल्या मिरच्या, अर्धा चमचा हळद. हा मसाला चांगला एकत्र भाजून घ्यायचा आहे. मसाला चांगला भाजल्यानंतर आपण त्यात आता शिजवलेली डाळ करायची. वरणानंतर आपण त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. हे झालेलं आहे आपलं वरण तयार. तोपर्यंत आपण इथे कांदा भजीची तयारी करून घेऊयात. 1-2 ते 3 उभे बारीक चिरलेले कांदे, बेसन पीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, सोडा, कॉर्नफ्लॉवर, मीठ, सफेद तीळ, हळद, जिरं, ओवा आणि लाल मिर्च पावडर. आता आपण एका भांड्यामध्ये उभा बारीक चिरलेला कांदा घेणार. त्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी बेसन पीठ, जिरं, थोडासा ओवा, सोडा, कॉर्नफ्लॉवर, बारीक मीठ अर्धा चमचा, सफेद तीळ, हळद आणि लाल मिर्च पावडर. आणि हे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून एकत्र करायचं आहे. मिक्स करून झालेला आहे. हे भिजवून घेतलेलं आहे. 1-2 ते 3 मिनिटं कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता ह्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवूयात. गरम करून घेऊयात. चला तर आपण आता भजे सोडून घेऊयात.
कांद्याची भजी ही रेसिपी तयार झालेली आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.